विखे पाटील यांच्या प्रवरा साखर कारखान्यात स्फोट, 2 कामगारांचा मृत्यू, मळीच्या टाकीचा झाला स्फोट, 12 जण भाजून गंभीर जखमी, आणखीही कामगार दबले गेल्याची भीती। मनसेच्या शिवाजी पार्क मधल्या सभेवर अजूनही टांगती तलवार कायम। सायलेन्स झोन बाबत बाजू मांडण्यासाठी सरकारनं हायकोर्टाकडे मागितला वेळ, थोड्याच वेळात पुन्हा सुनावणी। मुंबईतल्या 2003 मधल्या बॉम्बस्फोटातल्या 10 दोषींना सुनावली शिक्षा। मुख्य सूत्रधार मुझम्मिल अन्सारीसह 3 जन्मठेप तर 4 आरोपींना 10 वर्षांचा तुरुंगवास। हवाला एजंट अब्दुल रऊफला पुणे विमानतळावरून एनआयएनं घेतलं ताब्यात। रऊफ आयसिसच्या संपर्कात असल्याचा संशय। श्रीनगरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तणाव वाढला। कॅम्पस बाहेर सीआरपीएफचे जवान तैनात। केंद्रीय गृहमंत्र्यांची जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा। प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणी बॉयफ्रेंड राहुल राज सिंग विरोधात तक्रार दाखल। प्रत्युषाच्या आई-वडिलांनी दाखल केली तक्रार। पुण्यातल्या कोथरूड परिसरात पुन्हा बाईक जळीत कांड। किष्किंधानगरमध्ये 8 गाड्या जाळल्या। 3 महिन्यांपूर्वी याच ठिकाणी झालं होतं जळीत कांड। सोन्याचे दागिने घडवणाऱ्या 2 कारागिरांनी केली आत्महत्या। सराफांच्या संपामुळे सुवर्ण कामगारांवर उपासमारीची वेळ। आणि बारामतीत सचिन तेंडुलकरला पाहण्यासाठी गर्दी उसळली। डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या लोकार्पण सोहळ्यासाठी सचिनची खास उपस्थिती।